जवळपास 8 वर्षानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये मालेगावचा आता यावेळेस देखील टक्का वाढलेला आहे. जवळपास 5% वाढ झालेली, 64% मतदानाचा टक्का वाढलाय. 64% लोकांनी मालेगाव शहरातील मतदारांनी या ठिकाणी मतदान केले. मालेगाव शहरामधल्या जवळपास 21 प्रभागांमध्ये 84 उमेदवार या ठिकाणी निवडले जाणार आहेत. याआधीच इस्लाम पार्टीने याआधीच आपलं खातं खोललंय. त्या पार्श्वभूमीवरती आता निकालाची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे. प्रशासनामार्फत निकालाच्या बूथवरती मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. डिटेक्टर देखील ठेवण्यात आले आणि प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे तपासण्या करून या ठिकाणी मध्ये आणण्यात येते. त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरातील जवळपास 4 ठिकाणपेक्षा जास्त या ठिकाणी मतमोजणी केंद्र या ठिकाणी उभारले जाणार आहेत. जवळपास प्रशासनामार्फत सगळ्या प्रकारची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आपण बघू शकतो. अनेक टेबल या ठिकाणी लागण्यात आलेले आहेत. सर्वात मोठं मतदान केंद्र या ठिकाणी असणार आहे. मालेगाव शहरातील कृष्णा लॉन्स असेल, शिवाजीमका असेल, IMA हॉल असेल, या ठिकाणी निवडणूक यंत्रणा निवडणूक मोजणी या ठिकाणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती मतदारांचं भवितव्य कालच या डेट्यांमध्ये कैद झालं होतं. त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरातील या वखार महामंडळामध्ये सुरू असलेल्या मतमोजणीवरती अनेक जवळपास 83 मतदारांचं भविष्य या ठिकाणी उघडणार आहे. मतदार राजा कोणाला कौल देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जवळपास या लढाईमध्ये MIMचे मुफ्ती इस्माईल असतील, इस्लाम पार्टीचे आसिफ शेख असतील, या ठिकाणी विद्यमान मंत्री दादाजी भुसे असतील किंवा भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली होती. या चुरशीत नेमकं कोणाच्या पारड्यात मतदार राजा आपलं मत दिलेलं आहे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे. मनोज शेवळे, TNN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.